नमस्कार मित्रांनो, आशिष सर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण वाढ व विकास, वाढ म्हणजेच काय आणि विकास म्हणजेच काय याच्यामध्ये डेफिनेशन आणि त्याची वैशिष्ट्य काय आहेत याच्यावर हे आज आपण बघणार आहोत. इ- प्रत्येक याच्यावरती आतापर्यंत 8 प्रश्न आलेले आहेत 2013 पासून ते 2024 पर्यंत. तर चला मित्रांनो, आपण स्टार्ट करूया. वाढ व विकास. वाढ म्हणजेच काय? वाढ म्हणजेच काय? तर वाढ म्हणजेच परिणामात्मक व मोजता येईल असा बदल होय. वाढ म्हणजेच परिणामात्मक मग मोजता येईल असा बदल होय. बदल होय. तर परिणामात्मक म्हणजेच काय? परिणामात्मक म्हणजेच एक संख्या असते, त्याला आपण मोजू शकतो. परिणामात्मक म्हणजे एक संख्या असते आणि हे मोजता येईल म्हणजेच वाढ ही आपण मोजू शकतो, संख्येमध्ये मोजू शकतो. ते आता आपण बघणार आहोत मित्रांनो. तर वाढ शरीराचे आकारमान, वजन आणि उंची यामध्ये झालेला बदल आपण मोजतो, म्हणजेच विशिष्ट परिणाम आपल्या लक्षात घेता येतो. उदाहरणार्थ, वजनाचे मापन करण्यासाठी किलोग्राम किंवा उंचीचे मापन करण्यासाठी सेंटीग्राम हे एकक आपण वापरतो. वजनाचे मापन करण्यासाठी किलोग्राम आणि उंचीचे मापन करण्यासाठी सेंटीग्राम हे एकक म्हणजेच परिमाण आपण वापरतो. शारीरिक वाढीमध्ये आकारमान वाढते, शारीरिक वाढीमध्ये आपले आकारमान वाढते, वजन वाढते, हाडाची लांबी वाढते, स्नायूचे वजन वाढते. ह्या सर्व गोष्टीचा समावेश वाढीमध्ये होत असतो. म्हणजेच आकारमान वाढते, वजन वाढते, हाडाची लांबी वाढते, ह्या आणि स्नायूचे वजन वाढते, म्हणजे शरीराच्या सर्व वजन वाढते, ते हा वाढीमध्ये समावेश होतो. वाढीमध्ये काय काय समावेश होते ते इथं सांगितलेले आहे मित्रांनो. त्याच्यानंतर शारीरिक वाढीमध्ये कधी कधी शारीरिक वाढीमध्ये मानसिक वाढ झालेली असते. शारीरिक वाढीमुळे कधी कधी मानसिक वाढ झालेली आहे आपणास दिसून येते. उदाहरणार्थ, मेंदूची वाढ झाली की आपण काय म्हणतो, आपल्या मेंदूची वाढ झाली की आपली स्मरणशक्ती वाढली असे आपण म्हणतो. वाढ हा शब्द आकाराने खूप मोठा आहे. वजनाने वाढणे या संदर्भात सामान्यपणे आपण वापरतात. त्याच्यानंतर वाढ ही संख्यात्मक असते, कारण की वाढीला आपण मोजू शकतो. आणि विकासाला आपण मोजू शकत नाही. विकास हा गुणात्मक असते. एका विशिष्ट वयानंतर वाढ ही कमी प्रमाणात होते. वाढ ही नेहमी वाढत नसते. वाढ ही वयाच्या 14 वर्षापर्यंत वेगाने वाढते आणि 21व्या वर्षापर्यंत वाढत असते. मग त्याच्यानंतर वाढ ही वाढत नसते, ते प्रमाणात असते. मुलं जन्माला आल्यानंतर शरीराची वाढ होते, तशी मातृ गर्भाशयात गर्भधारणेपासून जन्मापर्यंत ती वाढ होते. म्हणजेच गर्भाशयापासून तर जन्मापर्यंत त्याची वाढ होत असते. वाढ ही सर्वांगीण होत असते. वाढीमध्ये अनुवंशाची कार्य दिसू असते. म्हणजेच आई वडिलाची जर वाढ झाली नसली, माता पिताची जर वाढ झाली नसली, तर मुलाची पण कधी कधी वाढ होत नाही. म्हणजेच अनुवंशामुळे माता पिता आणि पूर्वजाचे गुणधर्म मुलामध्ये संक्रमित होतात. उदाहरणार्थ, उंची म्हणजे आई वडिलाची उंची जर वाढली नसली तर मुलाची उंची वाढत नाही कधी कधी. आणि अवयव प्रमाण, रूप किंवा रंग इत्यादी अनुवंशामुळे प्राप्त झालेला असतो. कोणाला? मुलाला झालेला असतो. त्याच्यानंतर आपण असं म्हणता येईल थोडक्यात की शरीराचा आकार व वजन व अवयवाची लांबी रुंदी यात होणारा बदल किंवा वाढ किंवा प्रसरण म्हणजेच वाढ होय. म्हणजेच काय? वाढ म्हणजेच काय? आकार किंवा वजन, वय किंवा अवयवाची लांबी किंवा रुंदी होणारी वाढ किंवा प्रसरण यालाच आपण वाढ असे म्हणतात. आता वाढीचे तत्व कोणते आहेत आणि वैशिष्ट्य कोणते आहेत याच्यावर मित्रांनो प्रश्न आलेले आहेत, हे तुम्ही काळजीपूर्वक बघा. जीवनाच्या प्रारंभाच्या काळात वाढीचा वेग अधिक असतो. जीवनाच्या प्रारंभीच्या काळात म्हणजे सुरुवातीच्या काळात वाढीचा वेग हा अधिक असतो. उदाहरणार्थ, पहिल्या 6 महिन्याच्या काळात वाढीचा वेग हा अधिक असतो. वाढ ही संख्यात्मक असते. वाढ ही परिणामात मोजता येते. त्याच्यानंतर वाढीमध्ये अनुवंशाचे कार्य दिसून येते. आताच आपण बघितलं की आई वडिलाची जर वाढ झाली नसेल तर मुलाची वाढ होत नाही. वाढ ही विशिष्ट वयानंतर मंदावते. म्हणजेच वाढ ही जन्माच्या
जन्मापासून तर वयाच्या 21व्या पर्यंत होत असते, त्याच्यानंतर वाढ ही मंदावते. शारीरिक वाढ झाली की शारीरिक वाढ झाली म्हणजेच विकास झाला असे नाही. म्हणजे शारीरिक वाढ झाली तर त्या मानवाचा किंवा विद्यार्थ्याचा विकास झाला असे आपण म्हणू शकत नाही. वाढ ही सर्वांगीण होत असते. वाढीचा प्रारंभ वाढीचा प्रारंभ केव्हापासून होते? मातृ म्हणजेच आईच्या गर्भापासून होत असते. वाढ हा एक परिणामात्मक बदल असतो. वाढ हा परिणामात्मक बदल असतो. वाढ ही सतत व हळूहळू चालू असते. वाढ ही एका वेळेस वाढत नाही. वाढ ही हळूहळू वाढत असते. विशिष्ट वयात झपाट्याने होते. दावा आहे वाढीचा वेग समान वेग अधिक असतो. समान वेग व अधिक असतो. नंतर तो साधारणतः 14व्या वर्षापर्यंत झपाट्याने वाढतो. आता आपण बघू मित्रांनो विकास. वाढ आपण बघितलं. वाढ म्हणजेच काय? वाढ ही संख्यात्मक आहे, परिणामात्मक आहे. ते आपण संख्यात्मक आणि परिणामामध्ये मोजता येतो. वाढ ही हळूहळू होत असते आणि वाढ ही वयाच्या गर्भापासून ते 14व्या वर्षापर्यंत झपाट्याने होत असतो. त्याच्यानंतर आपण विकास बघू. विकास म्हणजेच डेव्हलपमेंट. म्हणजेच विकास म्हणजेच काय? विकास म्हणजेच काय? निश्चित दिशेने क्रमशः सुसंगतपणे व प्रगतिशील स्वरूपात बदल होण्याची क्रिया म्हणजेच विकास प्रक्रिया होय. व्यक्तीमध्ये जन्मपूर्व अवस्थेपासून म्हणजेच मातोश्रीच्या उदरात गर्भधारणेपासून व्यक्तीच्या मृत्यूपर्यंत सातत्याने व पद्धतशीरपणे जे प्रगतिशील बदल होतात त्यांनाच आपण विकास म्हणतो. म्हणजेच मित्रांनो वाढ ही विशिष्ट वयापर्यंत होत असते आणि विकास ही मृत्यूपर्यंत होत असते. विकास हा गुणात्मक बदल आहे आणि वाढ काय आहे? संख्यात्मक बदल आहे मित्रांनो. आता याच्यानंतर आपण डिफरन्स बघणार आहोत. फरक वाढ आणि विकास ते त्याच्यामध्ये हे तुम्हाला कळणार आहे. तर वाढ काय आहे? वाढ ही संख्यात्मक बदल आहे आणि विकास हा गुणात्मक बदल आहे. आणि वाढ ही एका विशिष्ट वयापर्यंतच होत असते आणि विकास हा पूर्ण आयुष्यभर म्हणजे मरेपर्यंत होत असते. विकासात वाढ आणि सूक्ष्म अंतर्गत बदल ह्या दोन्हीचा समावेश होतो. विकासात वाढ आणि ऱ्हास ह्या परस्पर विरोधी प्रक्रिया समाविष्ट होतात. उदाहरणार्थ विकासात्मक बदल वयाच्या सुरुवातीला फार जलद होतात, मध्यावस्थेत ते स्थिरावतात. म्हणजेच जेव्हा वाढ ही विकासाच्या वयाच्या सुरुवातीला जलद वेगाने होत असतो आणि मध्यावस्थेत ते स्थिरावतात. वृद्धावस्थेत थोडा बदल मंदावतात. ऱ्हासाबद्दल सुद्धा होतात. म्हणजेच वृद्ध अवस्थेमध्ये ते मंदावतात. काही वृद्ध अवस्थेमध्ये लोकांच्या विकासामध्ये बदल पण होत असतो. तर विकासाचे तत्व व स्वरूप कोणकोणते आहेत? हरलॉक विकासाचे तत्व कोणी सांगितले? तर विकासाचे तत्व हरलॉक यांनी विकासाची काही तत्व सांगितलेली आहेत. तर कोणकोणती आहेत? पहिला आहे विकास प्रक्रिया हे परस्परावलंबी असून ती गुणात्मक बदल होतात. तर उदाहरणार्थ आहे बुद्धिमत्तेच्या विकासासाठी भाव व भावनांतर नियंत्रण मिळवता येते. त्याच्यानंतर दुसरा आहे बालकाच्या व बालपणाच्या सुरुवातीचा विकास अधिक महत्वाचा असतो. म्हणजेच बालकाच्या व बालपणाचा सुरुवातीचा विकास हा महत्वाचा असतो. त्याच्यानंतर बालकात काही सुप्त क्षमता असतात. उदाहरणार्थ या क्षमतेचा विकास विशिष्ट टप्प्यावर त्याचे प्रकटीकरण होते व या प्रकटीकरण प्रक्रियेलाच परिपक्वता असे म्हणतात. म्हणजेच विद्यार्थ्याचा विकास होतो त्यालाच आपण परिपक्वता असे म्हणतात आणि विकास हा हळूहळू होत असतो. तर चौथा आहे परिपक्वता आणि अध्ययन या परस्पर संबंधित आणि परस्परावलंबी प्रक्रियेच्या आंतरक्रियेतून व्यक्तीचा विकास घडतो. म्हणजेच कोणापासून? परस्पर संबंधी व परस्परावलंबी आंतरक्रियेतून व्यक्तीचा विकास घडतो. कोणतेही मुलं जन्मतः उभे राहू शकत नाही किंवा बोलू शकत नाही, परंतु त्या क्रिया पुन्हा जर केले व सुप्त क्षमता त्याच्यात असतात आणि त्या योग्य वेळी प्रकटीकरण होतात. म्हणजेच काय आहे की जेव्हा
मुलगा जन्माला येतो तेव्हा एका वेळेस उभे राहू शकत नाही. अगोदर तो रांगते, उभे होते, चालते आणि मग नंतर उडी होते. असे टप्प्याटप्प्याने त्याच्या परिपक्वता परिपक्वता होऊन त्याचा विकास होतो. विकास हा बघा मित्रांनो, विकास हा विशिष्ट क्रमाने होते. जो वरचा पॉइंट आहे तोच खालच्या प्रमाणेच आहे. विकास हा विशिष्ट प्रमाणे होते. म्हणजे मुलगा हा एका वेळेस उभा होऊ शकत नाही. तो अगोदर रांगते, नंतर बसते, नंतर उभे राहते, त्याच्यानंतर चालते आणि नंतर उडी मारते. असा टप्प्याटप्प्याने बालकामध्ये विकास घडून येताना दिसतात. त्याच्यानंतर 6वा आहे विकास हा विशिष्ट दिशेने होते. विकास हा विशिष्ट दिशेने होते. व्यक्तीचा विकास विशिष्ट दिशेने होते. म्हणजेच व्यक्तीचा विकास हा डोक्याकडून तर मध्यवर्ती भागाकडे, डोक्याकडून पायाकडे आणि मध्यवर्ती भागाकडून तर परिघाकडे होत होत झालेला आढळतो. त्याच्यानंतर 7वा आहे विकासात व्यक्ती भिन्नता आढळते. प्रत्येक व्यक्तीच्या विकासात तिची एक स्वतंत्र गती व पद्धती आढळते. उदाहरणार्थ लहानपणापासून उंच असणारी मुलं विकासाच्या सर्व अवस्थांमध्ये समवयपेक्षा उंच असतात. बुद्धिमान मुले सर्व वयात अधिक बौद्धिक विकास दर्शवितात. हे झाले मित्रांनो विकासाचे तत्वे आणि वैशिष्ट्ये. आता आपण वाढ आणि विकास यातील फरक बघणार आहोत. तर वाढ आणि विकास यातील फरक. तर वाढ आणि विकास. तर वाढ पण आपण बघितला आणि विकास पण बघितला. आता त्याच्यावर डिफरन्स म्हणजे फरक बघणार आहोत मित्रांनो. तर वाढीचा संबंध केवळ शारीरिक अर्थाने घ्यावयाचा असतो. वाढीचा संबंध आपण फक्त शारीरिक अवयवाची वाढ झाली की आपण त्याची वाढ झाली असे म्हणतो. म्हणजेच वाढीचा संबंध केवळ शारीरिक अर्थाने घ्यावयाचा असतो. लांबी, उंची आणि आकारमान, वजन इत्यादीचा संबंध येतो. हे बदल परिणामात्मक स्वरूपात असतात किंवा मापन योग्य असतात. म्हणजेच परिणामात्मक म्हणजेच ते आपण वाढ झाली, लांबी झाली किंवा आकारमान वाढले किंवा वजन वाढले तर आपण त्यांना मोजू शकतो. म्हणूनच ते परिणामात्मक बदल असतात. म्हणजेच वाढ हे परिणामात्मक बदल असतात. आणि वाढ ही विकास प्रक्रियेचे केवळ एक घटक आहे. वाढ ही विकास प्रक्रियेची केवळ घटक आहे. केवळ एक घटक आहे. तिसरा आहे शरीराच्या विशिष्ट अंगामध्ये जे काही बदल घडून येतात त्यांना अनुसरून वाढ ही संज्ञा वापरतात. परिपक्वतेच्या अस्वस्थतेपर्यंत वाढ होते, नंतर ती स्थगिती होते आणि आयुष्यभर वाढ होत नाही. 5वा वाढीमुळे विकासाला चालना मिळू शकते, त्याचप्रमाणे काही परिस्थितीत चालना मिळणार नाही. वाढीमुळे विकासाला चालना मिळू शकते आणि त्याचप्रमाणे काही परिस्थितीत चालना मिळणार नाही. उदाहरणार्थ मुलाचे वाढणारे वजन काही मर्यादितीच्या आत त्याच्या कार्यक्षमतेच्या सुधारणा घडून आणू शकते, परंतु वजनातील अस्वस्थता अवास्तव वाढ या कार्यक्षमतेला माकरही ठरू शकते. त्याच्यानंतर 6वा वाढ ही संख्यात्मक असते. वाढ ही मोजता येते. वाढीमध्ये अनुवंशाचे कार्य दिसून येते. त्याच्यानंतर बघा मित्रांनो वाढीचा संबंध केवळ शारीरिक अर्थाने घ्यावायचा असतो म्हणजे वाढ. आता विकास बघू. विकास हा संज्ञेने स्वरूप आणि आकारमानामधील सर्वकष परिवर्तन सूचित होतात आणि त्यातून सुधारित कार्यक्षमता निर्माण होते. म्हणजेच विकासाच्या द्वारे कार्यक्षमतेचे गुण आणि स्वरूप या सुधारणा होते. विकास हा अधिक व्यापक आणि विस्तारित संज्ञा आहे. वाढ ही विकासाची केवळ एक अंश आहे. विकासाच्या आधारे शरीराच्या विशिष्ट अंगातील बदल सूचित न होता व्यक्तीतील सर्वांगीण बदल होतो. विकास ही सातत्याने घडून येणारी प्रक्रिया आहे. ती जन्मापासून तर आयुष्यभर चालू असते आणि वाढ ही काही काळानंतर मंदावते आणि विकास हा जन्मापासून तर आयुष्यभर चालू असते. त्याच्यानंतर वाढ न
वाढ न होताही विकास होऊ शकतो. वाढ न होताही विकास होऊ शकतो. म्हणजेच एखाद्याची जर वाढ नाही झाली तर त्याचा विकास होणार नाही असा नाही. म्हणजे वाढ कमी असली तरी त्याचा विकास होत असतो. एखाद्या मुलीची उंची वाढत नसली तरी तिच्या कार्यक्षमता मात्र वाढू शकते आणि आणि तो सामाजिक, भावनात्मक व बौद्धिक बाबतीत अधिकाधिक सक्षम होऊ शकतो. 6वा विकास हा गुणात्मक असतो. 7वा विकासाचे अचूक मापन करता येत नाही. 8वा विकासामध्ये अनुवांशिक गुण व परिस्थिती सराव परीक्षण या घटकांचा परिणाम होतो. म्हणजेच विकास हा मिश्र स्वरूपाचा असतो. हे झाले मित्रांनो वाढ व विकास याच्यावरील डिफरन्स, फरक आणि त्याची वाढीची व्याख्या काय आहे, विकासाची व्याख्या काय आहे हे आता आपण बघितलं. जर मित्रांनो तुम्ही आशिष सर एज्युकेशनला लाईक केले नसेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. धन्यवाद.